नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये मी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की ज्यांचे क्लेमचे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले होते, तर त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने त्याला रिन्यू ॲप्लिकेशन करू शकता। तर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर नवीन त्या ठिकाणी कशा पद्धतीने अपलोड करायचं, कारण की मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अशी अपडेट या ठिकाणी नव्हती की तुमचे नवीन डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजे। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एवढे कमेंट केलेले आहेत की ते करायला जमत नाही। मित्रांनो, जमत नाही तर त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही डाटा या ठिकाणी सिक्युरिटी रिझनसाठी हाईड करण्यात आला होता, पण काही जणांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी कोणालाही अशा प्रकारचं ऑप्शन आलं नाही। तर मित्रांनो, जे पोर्टलवर आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून करत असा। फक्त एवढंच आहे, आता ज्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस दाखवली ते त्यामध्ये जर बघितलं तर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 2 मिनिटाचं आहे। जे व्हिडिओ 9 ते 10 मिनिटाचा बनवलेला आहे, तुम्ही पाहता किती 2 मिनिट। आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला काय समजणार? आणि खाली तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर खाली कमेंट करता की मला करता येत नाही, मला जमत नाही, पोर्टलवर अशी अपडेटच नाही। मित्रांनो, असं कसं होणार? तुम्हाला जे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करता आम्ही, ते तुम्हाला पूर्ण पाहावं लागेल, नाहीतर मग असेच तुम्हाला विनाकारण कमेंट करावं लागतं। म्हणून परत एकदा या ठिकाणी आता मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप जे असते ते तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सकाळी आपला एक बब्याने या ठिकाणी आपल्याला कमेंट केली होती की या ठिकाणी तो सांगतोय, सर गप्पा नका मारू, तसा एडिटचा ऑप्शन येत नाही। तर या बब्याला आपल्याला समजून सांगायचं की या ठिकाणी एडिटचा ऑप्शन कशा पद्धतीने येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही क्लेम करू शकता। कारण की या बब्यानं आपला फक्त 2 मिनिटाचाच व्हिडिओ पाहिला आणि खाली या ठिकाणी त्यानं लगेच कमेंट या ठिकाणी केलेली। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत जोपर्यंत पाहत नाही मित्रांनो, तर तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी क्लेम करता येणार नाही। तर या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी प्रत्येकालाच माहित आहे, या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे आणि गो टू वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। आता जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार आहात, तर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त गो टू लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे। आता ही सगळी प्रोसेस जी आहे ती मी काल सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता। आता परत आपल्याकडे या ठिकाणी कॅन्डिडेट आलेला आहे, त्याचा परत या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने दुसरा क्लेम या ठिकाणी करायचा आहे। म्हणून तुमच्यासाठी या ठिकाणी थोडंसं डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवत आहे। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, म्हणजे तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर आहे, या ठिकाणी फिल करायचा आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी फिल केल्याच्या नंतर कॅप्चा फिल करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो। मित्रांनो, आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा जो काही क्लेम पोर्टल आहे, तर तुम्ही या ठिकाणी पोर्टलला या ठिकाणी आलेले आहे। आता खूप सारे विद्यार्थी जे आहे जे चूक करतात तर याच ठिकाणी करतात। तर बघा, सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला क्लिक करता। जसे तुम्ही क्लेम मॉड्यूलला क्लिक करता तर तुम्ही या ठिकाणी इंटरफेस पाहता। तुमचा या ठिकाणी जर बघितलं, फक्त बँक स्टेटमेंट अपलोड करण्याचंच या ठिकाणी ऑप्शन आहे आणि त्यानंतर खालीकडे जर बघितलं तर ना तुमचा डोमेसिल सर्टिफिकेट अपलोड करायचं या ठिकाणी ऑप्शन आहे आणि ना कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड करायचा ऑप्शन आहे। आता या बब्यानं फक्त एवढाच व्हिडिओ या ठिकाणी पाहिला होता आणि खाली लगेच तो कमेंट केला होता, कारण की मी व्हिडिओ जेव्हा बनवत असतो किंवा त्यामध्ये माहिती सांगत असतो, फक्त एकाच टॉपिकवर न बनवता मी याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक या ठिकाणी कव्हर करत असतो। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतं। तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की मी हा जो तुमच्या समोर डॅशबोर्ड दिसतोय, ते तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम डॅशबोर्डला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय। आता परत या ठिकाणी लक्षात घ्या, जसे तुमचा क्लेम फॉर्म ओपन होतं, तुम्हाला क्लेम मॉड्यूलला क्लिक न करता तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता डॅशबोर्डला आपण क्लिक केलेलं आहे। आता क्लिक केल्याच्या नंतर खाली अजून एक छोटासा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसतो। तर मित्रांनो, या ठिकाणी येऊन तुम्हाला जस्ट डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही या ठिकाणी डॅशबोर्डला क्लिक केलं तर तुमच्या समोर जो काय तुमचा क्लेम फॉर्म आहे, तो क्लेम फॉर्म या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहे। या ठिकाणी तुमचा क्लेम नंबर आहे, तो क्लेम नंबरला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। हे तुमच्या समोर संपूर्ण प्रोफाईल क्लेमची या ठिकाणी तुमच्या समोर आलेली आहे। आता हे बघ, पहा बघा, आता या ठिकाणी जे बघता तुम्ही, हे बघा, बँक स्टेटमेंट या ठिकाणी चॉईस करायचं ऑप्शन आहे। त्यानंतर या ठिकाणी जे बघता तुम्ही, तुमचा डोमेसिल सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी अपलोड करण्याचा या ठिकाणी ऑप्शन आहे आणि तुमचा या ठिकाणी जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सुद्धा या ठिकाणी तुम्ही परत अपलोड करू शकता, याचंही या ठिकाणी ऑप्शन आहे। आता तिन्ही या ठिकाणी ऑप्शन आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं
बाजूला जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी कमेंट वाचा, तर प्रत्येक जण हेच म्हणते की या ठिकाणी परत अपलोड करता येत नाही. तर हे तुमच्या समोर या ठिकाणी आता लाईव्ह मध्ये तुमच्या समोर या ठिकाणी करून दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचा बँक स्टेटमेंटही अपलोड करता येतं, त्याच्यानंतर सबमिट डोमेसाइल सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी अपलोड करता येतं आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो किंवा एनएससी सर्टिफिकेट असो तोही या ठिकाणी अपलोड करता येतं. आता आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलं होतं तर ते व्यवस्थित आले किंवा नाही किंवा ते कोणते अपलोड केलं होतं तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू प्रूफ डोमेसाइल जे तुमचा डोमेसाइल आहे तर तुमचा या ठिकाणी डोमेसाइल तुम्ही या ठिकाणी ओपन करून पाहू शकता किंवा या ठिकाणी कोणी आयटीआयचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड केलं होतं म्हणून या ठिकाणी आरो कडून रिजेक्ट केलं होतं. त्यासोबतच बँक स्टेटमेंटमध्ये कोणी 2 महिन्याचं 3 महिन्याचं क्लेम तर इयरली केलेलं आहे, पण या ठिकाणी 2 महिने 3 महिन्याचं या ठिकाणी क्लेम बँक स्टेटमेंट तुमचे अपलोड केल्यामुळे त्या ठिकाणी आरोनं रिजेक्ट केलं होतं. परत यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायसारखा आहे मित्रांनो, कारण की या ठिकाणी जर बघितलं क्लेमचा स्टेटस आरो सजेस्टेड टू रेक्टिफाय असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणून अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुमचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे, तर 100% तुमच्या समोर याचे जे काही ऑफिशियल पोर्टलचे ऑप्शन आहेत ते तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होतात. अशा प्रकारे ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी परत एकदा तुमचा जो काही क्लेम आहे, जे चुकलेले डॉक्युमेंट होते, ते तुम्ही चुकलेले डॉक्युमेंट या ठिकाणी ओपन करू शकता. सिंपल स्टेज आहे मित्रांनो. तर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला मी स्टेज सांगितलेले आहे, त्या स्टेजमध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणी क्लेम तुमचा कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता जे डॉक्युमेंट तुमचे आहेत मित्रांनो, जे तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते परत एकदा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट जो आहे तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये आहे, तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. कारण की सकाळच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सिक्युरिटी पर्पज डिटेल्स असते ते या ठिकाणी हाईड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. म्हणून बहुतेक काही जणांना या ठिकाणी समजलं नसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट जे आहे ते आता करेक्ट या ठिकाणी तुम्ही अपलोड करून देण्याचा ऑप्शन तुमच्या समोर या ठिकाणी पाहू शकता. थोडंसं स्क्रोल डाउन केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी टाइप ऑफ क्लेमला जर बघितलं या ठिकाणी इयरली किंवा मंथली या ठिकाणी राहणार आहे. आता आपला जो काही क्लेम आहे तो इयरली आहे म्हणून या ठिकाणी आपण इयरली असं सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आता हे झाल्याच्या नंतर तुमचा जो काही क्लेम आहे मित्रांनो तो या ठिकाणी तुम्हाला सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सेव्ह बटनला क्लिक करण्याच्या अगोदर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत अपलोड केलेले परत एकदा या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जसंही तुम्ही सबमिट बटनला क्लिक करता मित्रांनो, तो तुमचा जो काही क्लेम आहे तो सक्सेसफुलचा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी मेसेज आलेला आहे. म्हणजे तुमचा जो काही क्लेम आहे या ठिकाणी सक्सेसफुल या ठिकाणी सबमिट झालेला आहे. म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट चुकले होते ते या ठिकाणी परत तुम्ही करेक्ट करून जर या ठिकाणी बघितलं आपण तर हे डॉक्युमेंट तुमचे अपलोड झालेले आहेत. आता आपला क्लेम हा जो काही बघितला आपण रिसबमिट झालेला आहे. क्लेम नंबरला जसंही या ठिकाणी आपण क्लिक करता मित्रांनो, तर तुमच्या समोर या ठिकाणी आता कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करण्याचं या ठिकाणी ऑप्शन येत नाही. काही विद्यार्थी अशा पद्धतीने या ठिकाणी पोहोचतात आणि सांगतात, की आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं नाही. मी जे तुम्हाला आतापर्यंत स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे, ते तुम्ही पूर्ण पाहूनच तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित क्लेम करायचं आहे. आता डॉक्युमेंट आपण कोणकोणते अपलोड केलेले आहेत मित्रांनो, ते परत या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जो काही आपला क्लेम आहे मित्रांनो, या ठिकाणी आरओ रिजेक्टेड या ठिकाणी दाखवत होतं, रेक्टिफाय या ठिकाणी दाखवत होतं. या ठिकाणी बघा क्लेम रिसबमिटेड असा या ठिकाणी स्टेटस आलेला आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी चुकीचे अपलोड झाले होते, ते व्यवस्थित कशा पद्धतीने अपलोड करायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की एम-ए-पी-एस बाबत अशाच प्रकारचे नवीन-नवीन अपडेटेड व्हिडिओ आणि अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.